नमस्कार. लिसन अँड लर्न लॉ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या आजच्या एपिसोड 10 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण मागील एपिसोडमध्ये संविधानामधील आर्टिकल 14 संदर्भात माहिती घेतलेली आहे. आर्टिकल 14 मध्ये आपण राईट टू इक्वॅलिटी अंतर्गत इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. आजच्या एपिसोड मध्ये आपण फंडामेंटल राईट्स मधील राईट टू इक्वॅलिटी अंतर्गत आर्टिकल 15 च्या माध्यमातून नागरिकांना कोणकोणते राईट्स मिळालेले आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासोबतच या आर्टिकल 15 शी संबंधित काही महत्त्वाच्या केसेस देखील आपण पाहणार आहोत. आर्टिकल 15 मधील क्लॉज 4 हा विशेषतः आरक्षण म्हणजेच रिझर्वेशन संदर्भात असून त्याच्याशी संबंधित केसेस देखील आपण आजच्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत. आर्टिकल 15 Prohibition of discrimination on grounds of religion, race, caste, sex or place of birth. आर्टिकल 15 चं हेडिंग शीर्षकच हे दर्शवतं की आर्टिकल 15 हा विशेषतः राज्याला रोखतो, प्रतिबंधित करतो. कशापाला? तर फ्रॉम डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट द सिटीजन्स ऑन द सेव्हरल ग्राउंड्स. आता हे कोणकोणते ग्राउंड्स आहेत बरं? बेसिकली देर आर 5 ग्राउंड्स अँड दीज 5 ग्राउंड्स आर रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. थोडक्यात आर्टिकल 15 मध्ये असं सांगितलं आहे की रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ या 5 ग्राउंड्स किंवा त्यापैकी कोणत्याही ग्राउंडच्या आधारे राज्य नागरिकांची डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभाव करणार नाही. तसंच राज्याद्वारे नागरिकांवर अशी कोणतीही डिसॅबिलिटी, रिस्ट्रिक्शन्स, लिएबिलिटी किंवा कंडिशन लादली जाणार नाही, जसं की ऍक्सेस टू पब्लिक प्लेसेस, यूज ऑफ पब्लिक प्रॉपर्टीज सच एज टँक्स, घाट्स, वेल्स एक्सेट्रा. आपल्या भारताच्या इतिहासात असे अनेक डार्क एरा म्हणजेच काळे कालखंड आहेत, ज्या कालखंडांमध्ये आपण पाहिलं की सोशल डिस्क्रिमिनेशन, सामाजिक भेदभाव हा खूप मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळेच या आर्टिकल मध्ये हा सोशल डिस्क्रिमिनेशनचा पैलू देखील हाताळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. विशेषतः आर्टिकल 15 क्लॉज 2 अंतर्गत आपण असे हिस्टॉरिक रॉंग्स, अशा कुप्रथा पाहणार आहोत ज्याद्वारे समाजातील काही घटकांना, वर्गांना प्रोहिबिट करण्यात आलं होतं, प्रतिबंधित केलं गेलं होतं. इनफॅक्ट हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल की आज देखील आपल्याला असे रॉंग, अशा कुप्रथा बघायला मिळतात. अशीच राजस्थानमध्ये घडलेली एक घटना आपल्याला माहीतच असेल की एका शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली. कशासाठी? तर त्या विद्यार्थ्याने शिक्षकांसाठी ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या माठातून पाणी पिले होते म्हणून. अशा प्रकारच्या डिस्क्रिमिनेशनच्या घटना, कुप्रथा या इतिहासाचा भाग राहिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी की आर्टिकल 15 क्लॉज 1 आणि आर्टिकल 15 क्लॉज 2 ही दोन्ही कलम राज्यांवर रिस्ट्रिक्शन्स घालतात, निर्बंध घालतात की ते डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. तर आर्टिकल 15 क्लॉज 2 प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स आणि राज्य या दोन्हींना प्रतिबंधित करतो की ते दोघंही ऑन द बेसिस ऑफ गिवन 5 ग्राउंड्स भेदभाव, डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. परंतु आर्टिकल 15 क्लॉज 3, क्लॉज 4, क्लॉज 5 आणि क्लॉज 6 हे 4 क्लॉजेस जर आपण पाहिले तर ते आर्टिकल 15 क्लॉज 1 आणि 2 मध्ये दिलेल्या तत्वांना अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहेत. आर्टिकल 15 हा एक अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा आर्टिकल आहे. या आर्टिकल बद्दल प्रायमा फेसी बोलायचं झालं तर आपल्याला लक्षात येतं की आर्टिकल 15 क्लॉज 1, क्लॉज 2 आणि क्लॉज 3 हे मूलतः संविधानामध्ये समाविष्ट केले गेले होते. परंतु आर्टिकल 15 क्लॉज 4, क्लॉज 5 आणि क्लॉज 6 हे संविधानामध्ये नंतर झालेल्या वेगवेगळ्या अमेंडमेंट्स नुसार या आर्टिकल मध्ये जोडले गेले, समाविष्ट केले गेले. आर्टिकल 15 क्लॉज 4 हा 1951 मधील फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत समाविष्ट करण्यात आला. तर आर्टिकल 15 क्लॉज 5 हा 93व्या अमेंडमेंट ऍक्ट 2005 अंतर्गत समाविष्ट करण्यात आला. आर्टिकल 15 क्लॉज 6 हा 103 अमेंडमेंट ऍक्ट 2019 अंतर्गत समाविष्ट करण्यात आला. आर्टिकल 15 अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण हा आर्टिकल 2 एपिसोड मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आजच्या एपिसोड मध्ये आपण आर्टिकल 15 मधील क्लॉज 1, 2, 3 आणि 4 असे 4 क्लॉजेस समजून घेणार आहोत आणि राहिलेले 2 क्लॉजेस
क्लॉज 5 आणि क्लॉज 6 हा पुढील एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत. थोडक्यात सांगायचं झालं तर आर्टिकल 15 क्लॉज 1 आणि क्लॉज 2 हे राज्यांवर सामान्य माणसांवरही रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच बंधनं घालतात की ते भारतातील नागरिकांशी भेदभाव करू शकत नाही, त्यांना डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. आर्टिकल 15 क्लॉज 3 हा राज्याला विशेष तरतुदी म्हणजे स्पेशल प्रोव्हिजन करण्याचा अधिकार देतो. स्टेट कॅन मेक स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर द पर्पजेस ऑफ द वेलफेअर अँड डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन. आपल्या सर्वांना माहीत आहे की विशेषतः आपल्या पुरुष प्रधान समाजामध्ये संस्कृतीमध्ये स्त्रियांना महिलांना नेहमीच दाबून ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावर एक प्रकारे जुलूम किंवा अन्याय करण्यात आलेला होता. अशा पार्श्वभूमीवर संविधान निर्मात्यांनी संविधान निर्माणाच्या सुरुवातीला सुयोग्य विचार करून महिलांना विशेष वागणूक देण्याविषयी संविधानामध्ये आर्टिकल 15 क्लॉज 3 चा समावेश केलेला आहे. तर आर्टिकल 15 क्लॉज 4 अंतर्गत सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग असलेल्या शेड्यूल कास्ट म्हणजेच अनुसूचित जमाती आणि शेड्यूल ट्राईब म्हणजेच अनुसूचित जमातींसाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. चला तर आता आपण सविस्तरपणे एक एक करून आर्टिकल 15 क्लॉज 1, 2, 3 आणि क्लॉज 4 समजून घेऊयात. सर्वात आधी वाचूयात आर्टिकल 15 क्लॉज 1. The state shall not discriminate against any citizen on grounds only of religion, race, caste, sex, प्लेस ऑफ बर्थ और एनी ऑफ देम. आता मराठीत वाचूयात आर्टिकल 15 क्लॉज 1. राज्य कोणत्याही नागरिकांना प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. आर्टिकल 15 क्लॉज 1 सांगतं की नन ऑफ द सिटीजन्स ऑफ इंडिया शॅल बी डिस्क्रिमिनेटेड ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ और एनी ऑफ देम. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कोणत्याही ग्राउंडच्या आधारे राज्याला नागरिकांविरुद्ध भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ हे 5 ग्राउंड्स आहेत ज्याच्या आधारावर आर्टिकल 15 राज्य आणि सामान्य माणसांना इतर नागरिकांना डिस्क्रिमिनेट करण्यास मनाई करतं. फॉर एक्झाम्पल, रिलिजन म्हणजेच धर्मासंदर्भात बोलायचं झालं तर आपला भारत देश हा विविध जाती, धर्म, रूढी, परंपरा यांना सामावून घेणारा जगातील एक वैविध्यपूर्ण असा देश आहे. त्यामुळे आर्टिकल 15 क्लॉज 1 मध्ये दिल्या गेलेल्या या 5 ग्राउंड्सचं आपसात खूप महत्व आहे. जर आपण बौद्ध, जैन, शीख धर्मांबद्दल बघितलं की हे असे धर्म आहेत ज्यांचा जन्म भारताच्या भूमीवर झालेला आहे. तसंच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा विविध धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने भारतामध्ये राहत आहेत. यामुळे भारतामध्ये बरीच धार्मिक विविधता असून राज्याला धर्माच्या आधारावर कोणाशीही भेदभाव करता येत नाही किंवा राज्य असा भेदभाव करू शकत नाही. राज्य म्हणू शकत नाही की हे अमुक अधिकार आम्ही एक्स धर्माच्या लोकांना देत आहोत आणि वाय धर्माच्या लोकांना ते अधिकार देता येणार नाही. आता पाहूयात रेस म्हणजेच वंशासंदर्भात बोलायचं झालं तर जर आपण या वंशाच्या आधारावर भारतामध्ये असलेल्या विविधतेबद्दल, डायव्हर्सिटी बद्दल बोलायचं म्हटलं तर मग ईशान्य भारत असो किंवा दक्षिण भारत असो किंवा पश्चिम भारत असो आपल्याला बरीच वांशिक विविधता, रेशियल डायव्हर्सिटी बघायला मिळते. कास्ट, जाती संदर्भात बोलायचं झालं तर भारतामध्ये काही किलोमीटरच्या अंतरावर वेगवेगळ्या जाती, जमाती, पंथ, समुदाय दिसून येतात. मुळात देशातील प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे भारतामध्ये अशा जातींसंदर्भात विविधता असून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की वर्ण व्यवस्थेतून जात व्यवस्था निर्माण झालेली आहे. प्राचीन भारतात मुळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण आहेत आणि या 4 वर्णातून पुढे विविध जाती निर्माण झालेल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांमध्ये देखील अनेक जाती आहेत. जर जाती, कास्ट बद्दल आपण बघितलं तर एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसून येते की व्यवसायांच्या आधारावर देखील जाती निर्माण झाल्याचं दिसून येतं आणि अशा जातींच्या आधारे पुढे डिस्क्रिमिनेशन होत गेलं आणि भेदभाव वाढतच राहिला. आणि म्हणूनच हा भेदभाव नष्ट करण्यासाठी आर्टिकल 15 क्लॉज 1 मध्ये कास्ट
हे एक डिस्क्रिमिनेशन भेदभावाचं ग्राउंड घेण्यात आलेलं आहे. सेक्स और जेंडर, लिंग या संदर्भात बोलायचं झालं तर सेक्स म्हणजे जेंडर म्हणजेच लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि ट्रान्सजेंडर. आपल्याला माहीतच आहे की आपल्या देशात लिंग देखील एक डिटरमाइनिंग फॅक्टर किंवा निर्णायक घटक राहिलेला आहे. विशेष बोलायचं झालं तर आपले पुरुष प्रधान व्यवस्था नेहमीच महिलांचं दमन करणारी राहिलेली आहे. तसंच गेल्या काही वर्षांमध्ये आणि दशकांमध्ये आपण बघितलं आहे की ट्रान्सजेंडर लोकांना देखील मोठ्या प्रमाणात भेदभावाचा सामना करावा लागलेला आहे. परंतु आता परिस्थिती बदलत आहे, त्यामुळं हा जेंडरच्या आधारावर होणारा भेदभाव रोखण्यासाठी या महत्वपूर्ण ग्राउंडचा समावेश या आर्टिकलमध्ये करण्यात आलेला आहे. प्लेस ऑफ बर्थ, जन्मस्थानासंदर्भात बोलायचं झालं तर द प्लेस व्हेअर अन इंडिव्हिज्युअल इज बॉर्न शुड नॉट become a reason for discrimination, so the place of birth is also an important ground. जर थोडक्यात डिस्क्रिमिनेशन बद्दल, भेदभावाबद्दल बोलायचं झालं तर डिस्क्रिमिनेशनचा अर्थ काय होतो? डिस्क्रिमिनेशन मीन्स अन ॲडवर्स और अनफेवरेबल डिस्टिंक्शन बिटवीन पर्सन्स. डिस्क्रिमिनेशनचा सिंपल अर्थ असा आहे की तुम्ही दोन लोकांना अशा प्रकारे वागवत आहात की त्यांच्यामध्ये तुम्ही एकाला फेवर करत आहात तर दुसऱ्याला तुम्ही अनफेवर करत आहात, एकाचा आदर करत आहात तर दुसऱ्याचा अनादर करत आहात. पुढे आर्टिकल 15 क्लॉज 1 मध्ये डिस्क्रिमिनेशन बद्दल बोलत असताना ओनली ऑफ हा शब्द वापरला गेला आहे. ओनली हा शब्द या आर्टिकल मधील अतिशय इम्पॉर्टंट शब्द आहे. का ओनली या शब्दाचा वापर या क्लॉज मध्ये करण्यात आला? याचं महत्वाचं कारण आहे की कलम 15(1) अंतर्गत केवळ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ या 5 ग्राउंडच्या आधारे राज्याला भेदभाव डिस्क्रिमिनेट करण्यास मनाई आहे. म्हणजेच काय तर या 5 ग्राउंडच्या व्यतिरिक्त इतर कारणांवरून राज्याला डिस्क्रिमिनेशन, भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे बऱ्याचदा डिस्क्रिमिनेशन हा शब्द प्रिन्सिपल्स ऑफ इक्वॅलिटी म्हणजेच समानतेच्या तत्वाच्या विरुद्ध असल्याचं समजलं जातं. चला तर या संदर्भात इम्पॉर्टंट केस लॉज पाहूया. नैनसुखदास वर्सेस स्टेट ऑफ यूपी 1953 ची ही केस आहे. इन दिस केस द सुप्रीम कोर्ट हॅज हेल्ड ultra vires an act of state legislature which provided for elections on the basis of separate electorates for members of the different religious communities. या केसच्या फॅक्ट्स काय आहेत? उत्तर प्रदेशमध्ये काही म्युनिसिपॅलिटी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या जिथे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना धर्माच्या आधारावर विभागलं गेलं होतं. म्हणजेच विशिष्ट धर्माचे लोकच त्या विशिष्ट धर्माला मतदान करतील. त्यामुळे या कायद्याला आव्हान देण्यात आलं. त्याचं कारण आहे आर्टिकल 15 क्लॉज 1 मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे, राज्य असा कोणताही कायदा करणार नाही, अशी कोणतीही प्रोव्हिजन करणार नाही ज्याद्वारे धर्माच्या नावावर लोकांमध्ये भेदभाव निर्माण होईल. त्यामुळेच नैनसुखदास वर्सेस यूपी या केसमध्ये आर्टिकल 15 क्लॉज 1 च्या आधारे त्या कायद्याला अनकॉन्स्टिट्युशनल घोषित करण्यात आलं. अजून एक केस पाहूया. डीपी जोशी वर्सेस स्टेट ऑफ मध्य भारत. ही एक 1955 मधील केस आहे. या केसमध्ये इंदोर येथील MG वैद्यकीय महाविद्यालयाविरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आली होती. मध्य भारत राज्याद्वारे चालवण्यात जाणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दिल्लीचा रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्याने जुलै 1952 मध्ये प्रवेश घेतला होता. याचिकाकर्त्याने तो MBBSच्या 3ऱ्या वर्षाला होता. त्याची तक्रार अशी होती की मध्य भारतचे रहिवासी असलेले विद्यार्थी आणि मध्य भारतचे रहिवासी नसलेले विद्यार्थी यांच्यामध्ये हे महाविद्यालय फीच्या बाबतीत भेदभाव करत आहे, डिस्क्रिमिनेशन करत आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना देय असलेल्या ट्युशन फीज आणि इतर चार्जेसच्या व्यतिरिक्त महाविद्यालय मध्य भारतचे रहिवासी नसलेल्या विद्यार्थ्यांकडून कॅपिटेशन फी म्हणून प्रतिवर्षी जास्तीचे 1500 रुपये घेत होतं. त्यामुळे याचिकाकर्त्याने कोर्टाला विनंती केली की मेहरबान कोर्टाने महाविद्यालयाला त्याच्याकडून चालू वर्षासाठी कॅपिटेशन फीस वसूल करण्यास मनाई करावी आणि पहिल्या 2 वर्षांसाठी त्याच्याकडून कॅपिटेशन फी म्हणून घेतलेले ₹3000 रिफंड करावे. द रूल विच इज ॲट द रूट ऑफ द प्रेझेंट कॉन्ट्रोवर्सी इज दॅट मध्य भारत स्टुडंट्स आर एक्झेम्प्टेड फ्रॉम कॅपिटेशन फीस. राज्याने व्यवस्थापनाची सूत्र हाती घेतल्यानंतर नियमामध्ये काही सुधारणा केल्या.
मध्य भारतातील विद्यार्थ्यांना कॅपिटेशन फी मधून सूट देण्यात आली आहे. या नियमाच्या जागी नवीन नियम बदलण्यात आला, जो खालील प्रमाणे होता. सर्व विद्यार्थ्यांसाठी जे मध्य भारताचे बोनाफाईड रहिवासी आहेत त्यांना कोणतेही कॅपिटेशन फीस आकारू नये. In this case, the issue before the court, as brought forth by the contention of the petitioner, was that domicile-based classification was in contravention of Article 14 and Article 15(1) of the Constitution. या केसमध्ये न्यायालयाने निर्णय दिला की संविधानाचे आर्टिकल 15चं उल्लंघन करणारा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद ग्राह्य धरता येणार नाही, कारण रेसिडेंट ऑफ प्लेस एखाद्या ठिकाणचे रहिवासी आणि प्लेस ऑफ बर्थ जन्मस्थान यामध्ये लक्षणीय फरक आहे. द ग्राउंड फॉर एक्झम्पशन फ्रॉम पेमेंट ऑफ कॅपिटेशन फीज ॲज लेट डाऊन देअर इन बोनाफाईड रेसिडेन्स इन द स्टेट ऑफ मध्य भारत. सिटिझनशिप, नागरिकत्व आणि डोमेसाईल या दोन भिन्न संकल्पना असल्याचं आपण या आधीच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे. नागरिकत्वाचा संदर्भ एखाद्या व्यक्तीच्या राजकीय स्थितीचा आणि त्याच्या नागरी हक्कांचा अधिवास असतो. न्यायालयाने पुढे असं सांगितलं की हा रूल आर्टिकल 14चं उल्लंघन करणारा नाही, कारण द क्लासिफिकेशन वॉज जस्ट अँड रिझनेबल बिकॉज इट वॉज बेस्ड ऑन द ग्राउंड which was primary duty of state, that is to encourage the education within its geographical boundaries. The terms under which the state took over expressly reserve only the agreement for the reserving seats for the nominees of participating states and donors, and do not contain any undertaking to maintain the rule relating to imposition of capitation fees. Whether if such an undertaking had been given, it could have been set up in as a fundamental right that does not therefore arise the decision. Thus, by majority, the writ was dismissed, and it was held by majority that place of residence is not ground mentioned in Article 15(1). So, the rule of the Madhya Bharat government was not in contravention of the Constitution. चला तर आता पाहूयात आर्टिकल 15 क्लॉज 2. लवकर वाचूयात आर्टिकल 15 क्लॉज 2. नो सिटीजन शॅल ऑन ग्राउंड्स ओनली ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ और एनी ऑफ देम बी सब्जेक्ट टू एनी डिसेबिलिटी, लिएबिलिटी, रिस्ट्रिक्शंस और कंडीशंस with regard to A. access to shops, public restaurants, hotels and places of public entertainment, or B. the use of wells, tanks, bathing huts, roads and places of public resort maintained only or partly out of the state funds or dedicated to the use of general public. आता मराठीत वाचूयात आर्टिकल 15 क्लॉज 2. केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यांपैकी कोणत्याही कारणांवरून कोणताही नागरिक दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची स्थाने यांत प्रवेश करणे, किंवा बी. पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करण्यात येणाऱ्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरताच खास नेमून दिलेल्या अशा विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक वापराच्या जागा यांचा वापर करणे या बाबतीत कोणतीही निसमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा शर्त यांच्या अधीन असणार नाही. आर्टिकल 15 क्लॉज 2 नुसार भारतीय नागरिकांत क्लॉज 1 मध्ये नमूद केलेल्या ग्राउंड्स अन्वये दुसऱ्या भारतीय नागरिकाशी भेदभाव करणं प्रतिबंधित आहे. आर्टिकल 15 क्लॉज 2 मधील तरतुदीनुसार नागरिकांना केवळ त्यांच्या धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा इतर तत्सम ग्राउंडच्या आधारे सार्वजनिक ठिकाणी जे सामान्यांसाठी खुलं आहे, जसं की दुकान, रेस्टॉरंट, हॉटेल्स किंवा इतर कोणत्याही ठिकाणी प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित केलं जाऊ शकत नाही. आर्टिकल 15 क्लॉज 2 स्पष्ट करतं की कोणतेही व्यक्ती धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर दुसऱ्या व्यक्तीला सेप्टिक टाक्या, विहिरी किंवा राज्याच्या निधीद्वारे मेंटेन केलेल्या किंवा सार्वजनिक वापरासाठी नियुक्त केलेल्या कोणत्याही सार्वजनिक सुविधांचा वापर करण्यापासून प्रतिबंधित करू शकत नाही. ही तरतूद डिस्क्रिमिनेशन आचरणात आणण्याऐवजी ते डिस्क्रिमिनेशन कसं रोखलं जाईल ते स्पष्ट करतं, जेणेकरून असा भेदभाव प्रोहिबिटेड आणि अनलॉफुल असेल. राज्याला केवळ सार्वजनिक वापरासाठी स्थापन केलेल्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश प्रतिबंधित करणे इल्लीगल आणि अन्यायकारक असा आहे.
हा जो क्लॉज 2 आहे तो प्रायव्हेट पर्सनलाही इक्वली लागू होतो आणि स्टेटलाही इक्वली लागू होतो. याचाच अर्थ राज्यांना आणि व्यक्तींनाही असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी किंवा भारतातील कोणत्याही नागरिकांची या ग्राउंडच्या आधारावर भेदभाव डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही आणि त्यांना या सुविधांचा लाभ घेण्यापासून रोखू शकत नाही. आता प्रश्न उपस्थित होतो की आजच्या काळातही असं डिस्क्रिमिनेशन, असा भेदभाव बघायला मिळतो का? जर असा भेदभाव, असं डिस्क्रिमिनेशन होत असेल तर तुम्हाला आर्टिकल 32 अंतर्गत सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येते, तुम्हाला सुप्रीम कोर्टाकडे अप्रोच होता येते. आता आपण आर्टिकल 15 क्लॉज 3 काय आहे ते समजून घेऊया. चला तर पटकन वाचूयात. आर्टिकल 15 क्लॉज 3. Nothing in this article shall prevent the state from making any special provision for women and children. मराठीत वाचूयात. आर्टिकल 15 क्लॉज 3. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टींमुळे स्त्रिया व बालक यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यात राज्याला प्रतिबंध होणार नाही. आर्टिकल 15 क्लॉज 3 हा एक अतिशय महत्वाचा आर्टिकल आहे. आर्टिकल 15 क्लॉज 3 states that nothing in this article shall prevent the state from making special provisions for women and children. So it is an exception to the rule given under clause 1 and clause 2 of the article 15. या आर्टिकल मध्ये वुमन आणि चिल्ड्रन यांच्यासाठी प्रोव्हिजन बनवता येतील असं सांगितलं गेलेलं आहे. आता मला आठवून सांगा की आपण महिलांसाठी आणि मुलांसाठी काही स्पेशल प्रोव्हिजन्स केलेले आहेत का? नीट आठवा, तुम्हाला आठवलं का? पंचायती राज संस्था, पंचायती राज संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आलेलं असून महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवलेल्या आहेत, ते या आर्टिकल 15 क्लॉज 3 नुसार. तसंच महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबत देखील वारंवार दैनंदिन वृत्तपत्रांमधून आपण बातम्या वाचतच असतो, पाहतच असतो. सेक्शुअल हॅरॅसमेंट, लैंगिक छळ हा आर्टिकल 14(2) आणि 15(3) अंतर्गत हमी दिलेल्या राईट्स ऑफ इक्वॅलिटी या फंडामेंटल राईट्सचं स्पष्टपणे उल्लंघन आहे. सुप्रीम कोर्टाने 1997 मधील प्रसिद्ध अशा विशाखा अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या केसच्या निकालामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची आणि लैंगिक छळांची गंभीर दखल घेऊन असे अत्याचार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्व तयार केली होती, ज्याला विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे तुम्हाला पॉस्को कायद्याबद्दल माहिती आहे का? काय आहे हा पॉस्को कायदा? प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012, म्हणजेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण करणारा कायदा 2012. असा हा पॉस्को कायदा लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी एक स्पेशल ऍक्ट आहे. आता आपण आर्टिकल 15 क्लॉज 4 काय आहे ते समजून घेऊयात. चला तर पटकन वाचूयात. आर्टिकल 15 क्लॉज 4. Nothing in this article or in clause 2 of article 29 shall prevent the state from making any special provision for the advancement of any socially and educationally backward classes of citizens or for the scheduled caste and the scheduled tribes. मराठीत वाचूयात. आर्टिकल 15 क्लॉज 4. या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद 29 चा खंड 2 यातील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. This clause was not there in the Constitution originally. It was added later after the First Amendment of the Constitution in 1951. The First Amendment establishes that any reservation could be done by the state for the educationally and socially backward sections of the society, and it would not be considered as the violation of the Article 15 of the Constitution. बेसिकली हा क्लॉज आर्टिकल 15 चा अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. आपण बघितलं की आर्टिकल 15 क्लॉज एक सांगतो की दिलेल्या ग्राउंडच्या आधारे राज्य किंवा कोणताही व्यक्ती डिस्क्रिमिनेशन, भेदभाव करू शकत नाही. या उलट आर्टिकल 15 क्लॉज 4 मध्ये सांगितलं गेलं आहे की राज्य डिस्क्रिमिनेशन करू शकतं. ते कोणत्या बेसिसवर? तर पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन इन रिस्पेक्ट ऑफ एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड सेक्शन्स, शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब. परंतु आपण आर्टिकल 14 मध्ये पाहिलं की इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज ही कन्सेप्ट जी एक पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे,
त्याचा थोडक्यात अर्थ इक्वल ट्रीटमेंट इन द इक्वल सर्कमस्टन्सेस, दॅट इज लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक. त्यानुसार आपल्याला शैक्षणिक आणि सामाजिक वर्गाला शैक्षणिक आणि सामाजिक बाबतीत प्रगत असणाऱ्या वर्गाबरोबर ट्रीट करता येणार नाही. उदाहरणार्थ, जर एज्युकेशनली आणि सोशली ॲडव्हान्स सेक्शन मधील विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 92% मार्कांची मेरिटचं क्रायटेरिया असेल, यू cannot say that same criteria for the educationally and socially backward sections. कारण असे दोन्ही जे आधीच अनइक्वल आहेत, अशा दोघांना इक्वली ट्रीट केलं गेलं तर त्यांच्या बाबत आपोआपच ही अनइक्वॅलिटी होईल. या संदर्भात आर्टिकल 14 मध्ये सांगितले गेलेलं आहे. आज आपण आर्टिकल 15 क्लॉज 4 मध्ये तेच पाहत आहोत, जे आर्टिकल 14चं केवळ मॅनिफेस्टेशन आहे. म्हणजेच ही एक पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे जी सांगते द स्टेट कॅन मेक स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर द एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड सेक्शन्स. यासाठी आपल्याला आर्टिकल 340 देखील वाचावं लागेल. आर्टिकल 340 हा भारताच्या राष्ट्रपतींना समाजातील मागासवर्गीयांच्या परिस्थिती संदर्भात चौकशी करण्याकामी एक विशेष आयोग स्थापन करण्याचा अधिकार देतो. आर्टिकल 340 गिव्स पॉवर टू मेक अ स्पेशल कमिशन for the purpose of investigating the condition of the backward classes in the society. त्यामुळे आर्टिकल 340 ला आर्टिकल 15 क्लॉज 4 बरोबर वाचावं लागेल. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हे आर्टिकल पहिल्या घटना दुरुस्ती कायद्याअंतर्गत आणलं गेलं. आता आपल्याला इथं हे देखील समजून घेणं महत्वाचं आहे की आर्टिकल 15 क्लॉज 4 आणण्याची गरज का पडली. त्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला एक अत्यंत महत्वाच्या केसचा निकाल आणि त्याचा संदर्भ घ्यावा लागतो. कोणती आहे ही केस? स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपकम दोराईराजन. 1927-28 मध्ये मद्रास सरकारने एक कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर म्हणजेच आदेश जारी केला होता. आता या कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर मध्ये जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आलं. त्या आदेशामध्ये मद्रास राज्यातील इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांना आरक्षणाच्या आधारे प्रवेश देण्यात येणार होता. कसं दिलं जाणार होतं हे आरक्षण? हे त्या ऑर्डर मध्ये सांगितलं गेलं होतं. कोण मागासलेलं असेल, कोण प्रगत असेल किंवा कोण मागासलेलं नसेल, असे कोणतेही निकष या आरक्षणाकामी त्या ऑर्डर मध्ये दिलेले नव्हते. तर दिलेले निकष क्रायटेरिया खूप वेगळ्या स्वरूपाचा होता आणि तो होता कास्ट, जातीच्या आधारावर आरक्षण. आता हा निकष ही कम्युनल ऑर्डर संविधान अंमलात आल्यानंतरही चालू होती आणि त्याला कोणतंही आव्हान दिलं गेलेलं नव्हतं. याच कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर मुळे मिस चंपाकम दोराईराजन या विद्यार्थिनीला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे तिने या सरकारी आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. मद्रास सरकारने सुप्रीम कोर्टात असा युक्तिवाद केला की आर्टिकल 46 आणि जे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज आहेत ते आम्हाला प्रोत्साहन देतात की राज्याने समाजाच्या विविध वर्गांमध्ये सामाजिक न्याय वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. आम्ही कलम 46 अन्वये कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर चालू ठेवलेली असून त्यानुसारच आम्ही हे आरक्षण जातीच्या आधारावर दिलेलं आहे. परंतु ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही जी कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर आहे जी जातीच्या बेसिसवर रिझर्वेशन देत, it violated the fundamental right guaranteed to the citizens by Article 15. Article 15 Clause 1 establishes that no state can make any law that discriminate on the basis of the caste. And त्याबरोबरच ही कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर आर्टिकल 29 क्लॉज 2 चं देखील व्हायोलेशन करत असल्याचं कोर्टाने सांगितलं. आता बघूयात आर्टिकल 29 क्लॉज 2 काय आहे ते. आर्टिकल 29 क्लॉज 2 reads as no citizen shall be denied admission to any educational institution maintained by the state or receiving aid out of the state funds on grounds of religion, race, caste, language or any of them, and was therefore void under Article 13. आर्टिकल 29 हे अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक हक्कांसाठी आहे, ज्याद्वारे अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामध्ये असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जर एखादी अशी शैक्षणिक संस्था जी राज्याकडून निधी मिळवत असेल
तर अशा संस्थेला असं म्हणता येणार नाही की या संस्थेमध्ये केवळ विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट रिजन मधील लोकांनाच प्रवेश घेता येईल, त्या व्यतिरिक्त इतरांना प्रवेश घेता येणार नाही किंवा प्रवेश दिला जाणार नाही। त्यामुळे कलम 29 खंड 2 मध्येच असं म्हटलं आहे की आर्टिकल 29 अन्वये अशी कोणतीही संस्था चालवली जात असेल तर ती संस्था या कारणास्तव डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही। त्यामुळे ही जी कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर होती ती राज्य अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये डिस्क्रिमिनेशन करत होती ऑन द बेसिस ऑफ कास्ट। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की येथे आर्टिकल 29 देखील उल्लंघन झालेलं आहे। त्यामुळे ही कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर व्हायोलेटिव्ह आहे। आणि टू नलिफाय धिस होल जजमेंट ऑफ धिस दोराई राजन केस, द फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट वॉज केम इनटू फोर्स through which Article 15 Clause 4 is inserted in the Constitution to give reservation। तसंच पुढे प्रतिवादी मद्रास राज्याचं म्हणणं होतं की आर्टिकल 46 अंतर्गत सोशियली बॅकवर्ड सेक्शन्सला आम्हाला पुढे आणायचं आहे, परंतु त्यासाठी ठरवण्यात आलेला जो जातीचा क्रायटेरिया आहे तो तर चुकीचा असल्याने आर्टिकल 29 क्लॉज 2 आणि आर्टिकल 15 क्लॉज 1 चं व्हायोलेशन होत होतं। So basically Article 15 clause 4 states that nothing in this article in clause 2 of Article 29 shall prevent the state from making any special provision for the advancement of any socially and educationally backward classes of citizens or for the scheduled caste and scheduled tribes। आता तुमच्या लक्षात आलं असेल की आर्टिकल 15 क्लॉज 4 मध्ये आर्टिकल 29 क्लॉज 2 चा उल्लेख का करण्यात आला। याचं कारण आहे चंपाकम दोराई राजन केस। आता या क्लॉज मध्ये एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस सोबतच फॉर द शेड्यूल कास्ट अँड फॉर शेड्यूल ट्राइब्स यांचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात देखील समजून घेण्याचा प्रयत्न करूया। स्टेट कॅन मेक स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ एनी सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटीजन्स ऑर फॉर द शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब्स। या क्लॉज 4 मध्ये 3 वर्ग दाखवले गेलेले आहेत, सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स। जर हे तिन्ही वर्ग सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असण्याचा निकष पूर्ण करत असतील तर आर्टिकल 15 क्लॉज 4 च्या अंतर्गत या तिघांसाठी राज्याला स्पेशल प्रोव्हिजन स्पेशल ऍक्ट तयार करता येतील। अशा प्रकारे आपण पाहिलं की आर्टिकल 15 क्लॉज 4 चा समावेश संविधानामध्ये कसा व का करण्यात आला आणि याच आर्टिकलद्वारे रिझर्वेशनच्या कन्सेप्टचा उगम झाला। आपण पाहिलं की आर्टिकल 15 क्लॉज 3 अंतर्गत महिला आणि बालकांसाठी स्पेशल प्रोव्हिजनची तरतूद करण्यात आली, तर आर्टिकल 15 क्लॉज 4 अंतर्गत सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटीजन्स और शेड्यूल्ड ट्राइब्स और शेड्यूल्ड कास्ट यांना देखील रिझर्वेशन दिलं गेलं। आता पाहूयात एम आर बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर ही केस। 1958 मध्ये मैसूर सरकारकडून 75% आरक्षण देण्याबाबत एक आदेश जारी करण्यात आला। त्यानंतर पुन्हा 1962 मध्ये मैसूर सरकारने आणखी एक आदेश जारी केला ज्याद्वारे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी 68% जागा राखीव केल्या होत्या आणि केवळ 32% जागा मेरिटसाठी आणि सर्वसामान्यांसाठी शिल्लक राहिल्या होत्या। म्हणजेच जर सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले, त्याला चांगलं पर्सेंटेज असलं तरीही त्याला त्या 32% जागांमधूनच ऍडमिशन मिळेल आणि जर एखाद्या शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती किंवा जमातीच्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाले नाही, कमी गुण असले तरीही त्याच्यासाठी 68% जागा रिझर्व्ह असतील, राखीव असतील। हे असं कसं शक्य आहे? त्यामुळे हा मुद्दा एम आर बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर या केसमध्ये चॅलेंज केला गेला। कृपया पुन्हा एकदा एक गोष्ट समजून घ्या की आर्टिकल 15 क्लॉज 4 मध्ये केलेली तरतूद ही सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय एससी, बीसी, एससी आणि एसटीच्या उत्थानासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी करण्यात आलेली होती। ती कोणाही एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या किंवा विशिष्ट स्वार्थासाठी हा
फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट आणण्यात आलेला नव्हता, परंतु ज्यावेळी कायदेशीर तरतुदी किंवा घटनात्मक तरतुदी गरजू व्यक्तींच्या समाजाच्या हितासाठी न वापरता स्वतःच्या हितासाठी वापरायचे असतात किंवा त्यांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करायचा असतो, तेव्हा अशा वेळी बहुतेक वेळेस अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते, जे स्वाभाविकच आहे. त्यामुळे एम.आर. बालाजी विरुद्ध म्हैसूर राज्य या प्रकरणाद्वारे यावर अंकुश ठेवण्यात आला. एम.आर. बालाजी विरुद्ध म्हैसूर राज्य या प्रकरणात 3-4 बाबी सांगितले गेले आहेत, त्या आपण पाहूयात. पहिली गोष्ट अशी, आर्टिकल 15 क्लॉज 4 मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस असे शब्द वापरले आहेत, ना की कोणतीही जात आणि कास्ट. इथे आरक्षण नसलेल्या कोणत्याही सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या विशिष्ट जातीला पूर्ण आरक्षण द्यावं असं म्हटलेलं नाही. अशा अनेक जाती आहेत ज्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या असू शकतात, तर काही जातींमध्ये असं मागासले पण दिसून येणार नाही. त्यामुळं मुळात ही पहिली गोष्ट समजून घेणं इथं महत्वाचं आहे की caste is a relevant factor, but it cannot be the sole basis to determine whether the class is backward or not. And there are other factors too which are needed to be considered, like poverty, occupation, etc., etc., etc. आताच महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाने विविध मुद्द्यांच्या आधारे मराठा समाज कसा मागास आहे यासाठी एक सर्वेक्षण केलं. हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. दुसरं असं स्पष्ट करण्यात आलं की दी बॅकवर्डनेस ऑफ क्लासेस विथ रिस्पेक्ट टू आर्टिकल 15 क्लॉज 4 कॅनॉट बी आयदर सोशल ऑर एज्युकेशनल, बट इट हॅज टू बी बोथ सोशल ॲज वेल ॲज एज्युकेशनल. तिसरी महत्वाची गोष्ट जी आरक्षणाच्या मर्यादेबाबत इथं सांगितली गेली आहे ती आहे, विथ रिगार्ड्स टू द एक्सटेंट ऑफ रिझर्वेशन इट वॉज हेल्ड दॅट रिझर्विंग 68% ऑफ द सीट्स इन टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स लाईक इंजिनिअरिंग अँड मेडिकल कॉलेजेस वुड बी अ फ्रॉड अपॉन द कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे जास्तीत जास्त 50% मर्यादेपर्यंत आरक्षण देता येऊ शकतं, परंतु 50% जास्त आरक्षण देता येणार नाही. जर तुम्ही 68% आरक्षण देत असाल तर मुळातच ही संविधानाची फसवणूक आहे, कारण इथे एका विशिष्ट जातीला फायदा मिळत आहे आणि सर्वसामान्य वर्गाला पूर्णपणे इथं दडपून टाकण्यात आलेलं आहे. चौथी बाब इथं न्यायालयाने स्पष्ट केली की आरक्षण 50%पेक्षा जास्त असू शकत नाही. रिझर्वेशन कॅनॉट एक्सीड 50%. आता यानंतर इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण पाहूयात. मंडल आयोगाचा अहवाल किंवा शिफारसी लागू करण्यासंदर्भातील हे प्रकरण आहे. 1989 ते 1992 दरम्यान सरकारने इतर मागासवर्गीयांना 27% आरक्षण देण्याची मंडल आयोगाची शिफारस लागू करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसींना 27% आरक्षण देण्याबाबत सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली, त्यानंतर देशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. अनेक लोकांनी आत्महत्या केल्या, काहींनी सार्वजनिक इमारतींवरून उड्या मारल्या, तर काहींनी आत्मदहन देखील करण्याचा प्रयत्न केला. कारण सर्वसामान्य प्रवर्गातील लोकांचं म्हणणं होतं की सरकार इथे घटनात्मक दृष्ट्या प्रयत्न करत आहे की आरक्षण 50%पेक्षा जास्त असावं आणि दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प एनीबडी. त्यामुळे इंदिरा साहनी प्रकरणामध्ये, ज्याला मंडल आयोगाचं प्रकरण असं म्हणतात, त्यामध्ये पुन्हा एकदा हाच मुद्दा उपस्थित केला गेला की आरक्षण द्यावं की नाही आणि जर आरक्षण दिलं तर ते किती द्यावं. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की तुम्ही जरी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल तरी 50% मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही. या प्रकरणामध्ये इतरही अनेक बाबींचा उहापोह करण्यात आला, जसं की क्रीमी लेअरची संकल्पना पुढे आली. या सर्व बाबी आपण आर्टिकल 16 मध्ये सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारे आजच्या एपिसोडमध्ये आपण आर्टिकल 15 क्लॉज 1, 2, 3, 4 सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या पुढील एपिसोड 11 मध्ये आपण आर्टिकल 15 मधील राहिलेले उर्वरित 2 क्लॉज 5 अँड क्लॉज 6 याबाबत सविस्तरपणे जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. लेट बी रेडी फॉर वॉचिंग एपिसोड नंबर 11 ऑफ द स्पेशल लॉ सिरीज संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आमच्या YouTube चॅनल सोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर YouTube चॅनल लिसन अँड लर्न लॉ. थँक यू.